सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं असतं. पाळण्यात बाळाचं किलबिल ऐकायचं असतं. लहानशा हाताने बोट धरून आई हा एक हाक ऐकण्याचं स्वप्न प्रत्येक स्त्रीच्या मनात कुठतरी दडलेलं असतं. पण जेव्हा हे स्वप्न वर्षानुवर्ष अपूर्ण राहतं तेव्हा चेहऱ्यावरचं हसू असलं तरी मनात एक न दिसणारी वेदना असते आणि रोज मनात एकच प्रश्न घोळत राहतो. पाळण्यात कधी किलबिल ऐकू येईल. रोज देवाकडे एकच मागणी करते आणि जेव्हा ती हाक आई सप्तशृंगी देवीच्या चरणी पोहोचते तेव्हा आशेला नवा श्वास मिळतो. स्कंद पुराणात महिमा सांगितलेली निसंतान भक्तांना संतान सुख देणारी आई सप्तशृंगी माऊली आजही भक्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसते. आज आपण जाणून घेणार आहोत सप्तशृंगी देवीचे संतान प्राप्ती व्रत, त्यामागचं पुराणातील सत्य आणि भक्तीने घडलेले अनुभव. नाशिकच्या सप्तशृंग पर्वतावर विराजमान असलेली आई सप्तशृंगी देवी ही देवी शक्ती स्वरूपात राहत आहे. त्यासोबत ममतेने, करुणेचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. सप्तशृंगी देवीला संतान देणारी देवी सुद्धा म्हणले जाते. आणि जो कोणी सप्तशृंग गडावर येतो, नवस करतो, त्याची ती नवस पूर्ण पण करते, अशी सुद्धा हे असं सुद्धा मानलेलं आहे. असे सुद्धा लोकांना अनुभव आलेले आहेत. सप्तशृंग पर्वतावर 7 शिखराच्या कुशीमध्ये स्वयंभू रूपात वास करणारी आई सप्तशृंगी देवी भक्तांच्या न बोललेल्या वेदनाही ओळखते असं मानलं जातं. स्कंद पुराणात सप्तशृंगी देवीचे महत्त्व विशेषतः सांगितलेले आहे. या पुराणानुसार निसंतान दाम्पत्याने पूर्ण भक्तीने नियम पाळून आई सप्तशृंगीची उपासना केली. देवी त्यांना संतान सुखाचं वरदान देते असंही आद्य सांगितलेलं आहे. पुराण कथामध्ये अनेक ऋषी, दाम्पत्ये आणि सामान्य भक्तांचा उल्लेख येतो. ज्यांच्या आयुष्यामध्ये आईच्या कृपेने मातृत्वाचे सुख आले. आई सप्तशृंगी देवी भक्तांची परीक्षा घेते पण कधीच अन्याय करत नाही असा भक्तांचा विश्वास पण आहे. आता हे संतान प्राप्तीसाठी व्रत कसं करावं? हे व्रत हे विशेषतः शुक्रवारी करायचं असतं, कारण सप्तशृंगी देवीचा वार शुक्रवार असतो. कोणत्याही शुक्रवारी हे व्रत करायचं म्हणजे शुक्ल पक्षातल्या पहिल्या शुक्रवारी सुरू करायचं आहे व्रत. तसं तर हे फलदायी म्हणजे चैत्र किंवा अश्विन नवरात्रात केलं जातं. पण आपल्याला नाही जमलं तर आपण कोणत्याही शुक्रवारी, शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी हे व्रत करायचं. व्रताच्या दिवशी आपण लवकर उठून अंगण, सडा, स्नान करून मन शांत ठेवून आणि स्वच्छ असं वस्त्र परिधान करायचं. लाल वस्त्र परिधान केलं तरी चालेल. घरात किंवा आपल्या देवघराच्या जवळ आई चौरंग मांडायचा, पाण्याने जागा स्वच्छ करून घ्यायची, शुद्ध करून घ्यायची, चौरंग मांडायचा, धूप, दीप, नैवेद्य सगळं सप्तशृंगी देवीची मूर्ती किंवा फोटो जे आपल्याकडे उपलब्ध आहेत तिथं ते ठेवायचं. देवीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, खणनारायण, ओटी भरायची, गोड पदार्थ नैवेद्य दाखवायचा. सालंकृत अशी पूजा व्यवस्थित मांडायची जेणेकरून आपल्याला प्रसन्न वाटावं. त्यानंतर ओम श्री सप्तशृंगे नमः हा मंत्र म्हणायचा आणि आपली जी हे आपलं जे मानस आहे किंवा आपलं जे मनोकामना आहे ती देवीला व्यक्त करून दाखवायची. त्याच्यानंतर हे व्रत सुरू करायचं आणि ओम श्री सप्तशृंगे नमः हा मंत्र 108 वेळा किमान 11 वेळा तरी जपावा. त्याच्यानंतर आपण कोणताही मनात संशय न करता नकारात्मक विचार मनात ठेवायचे नाही. दिवसभर उपवास करायचा, फलाहार राहायचं आणि विचार, आहार, वाणी सात्विक ठेवायची. सलग असे 9 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार केल्यास विशेष असे फळ सांगितलेले आहे. त्याच्यानंतर हे व्रत केल्यानंतर आपण आरती करायची, गणपतीची करायची, सप्तशृंगीची देवीची आरती पण असते ती आरती पण करायची. गाईला गोग्रास द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण सप्तशृंगी देवीच्या त्या दिवशी भक्तीमध्ये आपण दिवस घालवायचा शुक्रवार.
व्रत काळामध्ये खोटं बोलणं, वाईट विचार, राग, मत्सर टाळायचा. देवीवर पूर्ण विश्वास ठेवायचा, कारण कोणतीही गोष्ट विश्वासाने केलं तरच ती आपल्याला त्याचं फळ मिळतं आपल्याला. आई योग्य तेच करेल हा भाव मनात ठेवायचा. आणि भक्ती हीच खरी आपली अर्चना आहे. उद्यापन कसं करावं, त्याचं उद्यापन कसं करायचं? व्रत झाल्यानंतर 9 किंवा मी आधी सांगितले की 21 करायचं. त्याच्यानंतर सप्तशृंगी देवी व्रत झाल्यानंतर देवीला साडी, नारळ, खडीसाखर अर्पण करायची. किमान 5 सुवासिनीची ओटी देऊन त्यांचा मानपान करायचा. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान केल्यास व्रत पूर्ण होतं असंही मानलं जातं. आणि भक्ताचे अनुभवसुद्धा अनेक भक्त सांगतात हे अनुभव की डॉक्टरांनी आशा सोडायला सांगितली असताना सुद्धा आई सप्तशृंगीच्या चरणी भक्तीने केलेल्या व्रतामुळे त्यांच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद आला. आणि कोणी म्हणतं आईने उशीर केला पण नकार दिला नाही, कारण आई सप्तशृंगी देवी भक्तांची वेळ पाहते, त्यांची तयारी पाहते आणि मगच वरदान देते. म्हणूनच सप्तशृंगी देवीला संतान प्राप्त व्हायची देवी असं म्हणलेलं आहे. आणि खूप लोकांना नवस पण केलेले आहेत, त्यांचे नवस पूर्ण पण झालेले आहेत. पण कोणतेही व्रत आपण करताना विश्वासाने आणि देवीवर पूर्ण विश्वास ठेवून करायचं आणि मनापासून करायचं, प्रामाणिकपणे करायचं. हा व्हिडिओ पाहून थांबू नका. जर तुमचं मन या शब्दांना स्पर्श करून गेले असेल, लाईक करून आई सप्तशृंगी माऊलीप्रती आपली भक्ती व्यक्त करा. हा व्हिडिओ ज्यांना आशेची गरज आहे अशा प्रत्येक स्त्रीपर्यंत शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात नवीन पहाट येईल. कमेंटमध्ये फक्त 3 शब्द लिहा, जय आई सप्तशृंगी. हे शब्द लिहिताना मनापासून लिहा, जय आई सप्तशृंगी देवी.